स्वाभिमान शोध अस्तित्वाचा या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत. प्रभाकर सर फोनवर बोलत असतात. साहेब कुठे गेले म्हणालात? अच्छा, दिल्लीला गेलेत. मग तिकडचा कॉन्टॅक्ट नंबर मिळू शकतो का? इतक्यातच तिथे मोठी आई येते. मोठी आई मनात म्हणते की अरे देवा, आता हा शांतनू घरी येईपर्यंत सगळे तोंड पाडूनच बसणार का? पण संकटात सुद्धा संधी असते कधी कधी. मला आता पुन्हा सगळ्यांची मनं जिंकण्यासाठी ही चांगली संधी आहे. प्रभाकर सर त्यांचा फोन ठेवतात. मोठी आई म्हणते की भाऊजी, हा डब्बा जरा पोलिसांना फोन करून विचारता का की शांतनूला घरचा डब्बा दिला तर चालेल का? हो, त्याला त्रास होऊ नये म्हणून मी स्वतःच्या हाताने त्याच्या आवडीचं जेवण बनवलंय. हो, निदान माझ्या लेकराला घरचं जेवण तरी मिळेल हो. प्रभाकर सर म्हणतात की जेवण काय, यात विष मिसळलंय का? ही आई म्हणते की काय बोलताय भाऊजी? तेव्हा प्रभाकर सर म्हणतात की काय चुकीचं बोललो मी? आतापर्यंत तुमचे जे प्रताप बघत आलोय त्याबद्दलच बोलतोय मी. काय केलंय तुम्ही आत्तापर्यंत? कोणाच्या तरी पाठीमध्ये सुरा खुपसलाय, कोणाच्या जेवणामध्ये विष घातलंय, कोणाच्या गाडीचा ॲक्सिडेंट केलाय, हेच करत आलात ना तुम्ही? आणि त्याबद्दलच बोलतोय मी. स्वतःच्या घरातल्या माणसांच्या जीवावर उठला होता आणि हा काय आता नवीन पुळका? करा आता तुमची नाटकं. ह्या नाटकांचा सुद्धा कंटाळा आलाय. म्हणते की तुमचा राग समजू शकते मी. आता आम्ही एवढं पापं केलंय म्हटल्यावर मला त्याची फळं तर भोगावीच लागणार. पण एक सांगू का भाऊजी, अशा संकटाच्या काळात आपण एकमेकांना धरून राहिलं पाहिजे. तर दोषारोप करून कोणाचं भलं होणार आहे सांगा बरं? त्यावर प्रभाकर सर म्हणतात की वहिनी, तुम्हाला खरंच वाटत असेल ना या घराचं भलं व्हावं तर सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही या घराच्या बाहेर जा. एवढ्यातच मेघना तिथे येते आणि प्रभाकर सरांना म्हणते की काका प्लीज तुम्ही शांत व्हा. प्रभाकर सर म्हणतात की कसं शांत होऊ, बघ ना यांचं कसं वागणंय. मेघना म्हणते की काका आता या परिस्थितीत घरात आणखी वाद नको आणि आपणच एकमेकांना सांभाळून घेऊ ना. आता या संकटातून कुठला मार्ग निघतो याचा आपण विचार करूयात. तेव्हा प्रभाकर सर मेघनाचं ऐकतात आणि त्यांचा पुन्हा दुसरा कॉल करू लागतात. तर इकडे पल्लवी वकिलांना सांगत असते की शांतनू माणूस म्हणून खरंच खूप चांगले तो आणि ते पूर्णपणे निर्दोष आहे याची खात्री मी तुम्हाला देऊ शकते. प्लीज त्यांना यातून सोडवा. विनायक मागे उभा असतो, हातातून काहीतरी पाडण्याचा प्रयत्न करतो. जेव्हा तो खालून ते उचलत असतो तेव्हा वकिलांना इशारा करून नाही असं सांगतो. पल्लवी म्हणते की साहेब काहीतरी सांगा ना, शांतनू यातून सुटतील ना? वकील म्हणतात की हे बघा मॅडम, शांतनू सूर्यवंशींची केस मी घेऊ शकत नाही. आय सॉरी. पल्लवी विचारते की घेऊ शकत नाही पण का? तेव्हा वकील साहेब विनायककडे बघतात. तेव्हा विनायक म्हणतो की अहो साहेब, पण तुम्ही असं कसं काय म्हणताय? प्लीज तुम्ही आम्हाला निराश करू नका. आपलं एवढं नाव म्हणून मी पल्लवीला तुमच्याकडे घेऊन आलो. शांतनू सूर्यवंशी भाऊ आहे माझा आणि ही तर मला बहिणीसारखी आहे. तर तुमच्याकडनं खूप होप्स घेऊन आलोय मी, प्लीज. वकील म्हणतात की विनायक प्लीज, तुम्ही ओळखीचे आहात पण आम्हाला सुद्धा काही बंधनं पाळावे लागतात. पल्लवी विचारते अहो कसली बंधनं वकील साहेब? वकील साहेब म्हणतात की ह्या प्रकरणाची सगळीकडेच चौकशी सुरू आहे ना आणि शांतनू सूर्यवंशींची आधीच बदनामी झाली आहे. अशा परिस्थितीत कशी घेणार मी तुमची केस? पल्लवी म्हणते की बदनामी झाली हे मान्य मला, पण ते चुकीच्या आरोपांमुळे ना. आणि फक्त एवढ्या कारणासाठी तुम्ही आमची केस नाही घ्यायला बोलताय? वकील म्हणतात की अहो यात एका मुलीवर अन्याय झालाय आणि त्या अन्याय सहन करणाऱ्या मुलीची केस मी घ्यावी असं तुम्हाला वाटतंय? ते कधीच शक्य नाही. तुम्ही कितीही पैसे खर्च केले तरी मी ते करू शकत नाही. पल्लवी म्हणते की नाही ठीक आहे सर, नका घेऊ तुम्ही आमची केस. फक्त ऐकलेल्या बातम्यांवरून तुम्ही जर एखाद्याला परस्पर गुन्हेगार ठरवत असणार तर मलाच तुम्हाला ही केस द्यायची नाहीये. विनायक म्हणतो की निर्दोष माणसाला न्याय मिळवून देण्यासाठी लढलं पाहिजे तुम्ही, परंतु तुम्हाला तर तुमची इमेज जास्त इम्पॉर्टंट आहे. माझंच चुकलं की मी माझ्या बहिणीला तुमच्याकडे घेऊन आलोय. सर तुम्ही कुठेतरी चुकताय. तुमचं नाव मी कुठेतरी रेफर करेल असं मला तरी आता वाटत नाही. पल्लवी म्हणते की दादा जाऊ द्यात, आपला वेळ इथं वाया घालून काहीही उपयोग होणार नाही आणि त्यांनासुद्धा त्याचा काहीच फरक पडणार नाही. आणि मग पल्लवी तिथून निघून जाते. विनायक तिथेच असतो. वकिलाला ऑल द बेस्ट करून तोही तिथून निघून जातो. तर इकडे प्रभाकर सर आदिती मॅमजवळ बसलेले असतात. ते अगदी रडवेले झालेले असतात. झालेला सर्व प्रकार त्यांना आठवत असतो आणि ते आदिती मॅमला सांगत असतात. ते म्हणत असतात की शांतनूची काहीही चूक नसताना त्याला अटक झाली आहे. आदिती, मी खरंच खूप एकटा पडलोय. त्या लोकांनी तुझी ही अवस्था केली ते आपल्याच घरात ठाण मांडून बसलेत. त्यांना सुद्धा विरोध करू शकलो नाही आणि शांतनूच्या बाबतीत सुद्धा काही करू शकत नाहीये. मी हात जोडून तुझी माफी मागतो. प्रभाकर सर रडत असतात. ते म्हणत असतात
की जर तू आज इथे असती, माझ्या खांद्याला खांदा लावून उभी राहिली असती, तर मला आज एवढा त्रास झाला नसता. तू आज माझ्यासोबत नाहीये याचं मला खूप वाईट वाटतंय. प्रीती, मी तुला खूप मिस करतोय गं. तुझ्या इतका मी खंबीर नाहीये. तू जर आज माझ्यासोबत असती तर मला खूप मदत झाली असती. शक्य झालं तर मला माफ कर आणि लवकरात लवकर बरी हो. तर इकडे विनायक आणि पल्लवी घरी आलेले असतात. विनायकला खूप त्रास होतोय असं तो पल्लवीला दाखवत असतो. तेव्हा पल्लवी विचारते की दादा काय झालंय? विनायक बोलतो की काही नाही गं, त्या वकिलांच्या वागण्याने रेस्टलेस झालोय मी. सरळ सरळ इतकी जेन्युइन केस आहे आपली, हे नाकारू कसं काय शकतात? इतक्या वर्षांची माझी ओळख म्हणून मी तुला त्यांच्याकडे घेऊन गेलो. त्यांनी सरळ सरळ हात वर केले. डिस्कस्टिंग. पल्लवी म्हणते की दादा जाऊ द्या ना, त्यांना जे काही सुनवायचं होतं ते आपण सुनावलंय. उद्या सोडा त्यांचा विषय. विनायक म्हणतो की आता चांगला वकील शोधल्याशिवाय आणि शांतनूला यातून बाहेर काढल्याशिवाय मला चैन पडणार नाही. आत्ताच जाऊन येतो. तेव्हा पल्लवी म्हणते की ठीक आहे, मी पण येते दादा तुमच्यासोबत. शांतनूला जामीन मिळवण्यासाठी सगळं लवकरात लवकर करायचं मला. जास्त वेळ पोलिसांच्या कस्टडीत नाही राहू देणार मी शांतनूंना. चला आपण निघूयात. विनायक म्हणतो की नाही पल्लवी, आत्ता नको. तुला डबा घेऊन जायचा आहे ना शांतनूसाठी? उगाच उशीर होईल ग, आणि घरी पण सगळे टेन्शनमध्ये असतील, जरा त्यांच्याशी पण बोलून घे. थोडा वेळ तूही आराम कर. तेव्हा पल्लवी म्हणते की नाही दादा, तर वकिलांसोबत बोलायचं असेल तर मीही तिथं असणं आवश्यक आहे. विनायक म्हणतो की नाही तुझं बरोबर आहे, पण मी बोलून करेल हँडल. पल्लवी, कसं आहे ना, आपण जर कामं वाटून घेतली तर या संकटावर मात करू शकतो. पल्लवी, डोंट वरी, तू जा. आणि मग पल्लवी घरामध्ये निघून जाते. विनायक म्हणत असतो, डोंट वरी पल्लवी, शांतनूचा पाय अजून खोलावर कसा जाईल याची परफेक्ट प्लॅनिंग केलंय मी. आता काय तो इतक्या लवकर सुटत नाही. तर इकडे मोठे काका एकटे चिडचिड करत असतात. ते म्हणत असतात की अख्खा वैताग आलाय. सगळा पेपर वाचून झाला तरीही घराच्या बाहेर काही जाता येत नाही. पॅरालिसिसचं त्रांगड गळ्यात घालून ठेवलंय, तर शांतनूचं काय झालंय तेही कळत नाही. घरात बसून अंगाला वाळवी लागणार असं वाटायला लागलंय. तेवढ्यात दरवाजाचा आवाज होतो. मोठे काका पटकन बेडवर जाऊन पडतात. मोठी आई मोठ्या काकांसाठी चहा घेऊन आलेली असते. मोठी आई म्हणते, तुमच्या मेंदूला खुराक भेटेल अशी भन्नाट बातमी घेऊन आली आहे मी. आता तुम्हाला माहिती आहे ना, आपल्या लाडका शांतनू तुरुंगात गेल्यापासून घरातली मंडळी अगदी खचून गेली आहेत. त्या घरातल्यांना आधार देऊन त्यांची मनं जिंकण्याची संधी मी अजिबात वाया घालवणार नाही. शांतनूच्या सुटकेसाठी पल्लवीला हवी तेवढी मदत करणार. मी आता सगळा विचार केलाय. घरात आल्यापासून सगळ्यांना आपल्या बाजूने वळवण्यासाठी आपण काही कमी प्रयत्न केलेत का? पण त्याचा तर काहीच उपयोग झाला नाही. सगळ्यांनी मनाची दारं आपल्यासाठी बंदच करून ठेवली आहेत. ती उघडण्याची किल्ली आता मला सापडली आहे. ते काका म्हणतात की सुपर्णा, तू स्वतःच्या पायावर धोंडा पाडून घेत नाहीयेस ना? आणि विनायकचं काय, तो शांतनूला यामध्ये जास्तीत जास्त अडकवण्याचा प्रयत्न करतोय. असं तर तूच मला म्हणाली होतीस. त्याला हे पटणार आहे का? मोठी आई म्हणते की तुम्ही अजिबात काही काळजी करू नका, मी त्याला समजवेल. मी त्याची आई आहे. मी लवकरात लवकर एका चांगल्या वकिलाचा नंबर मला मिळवून द्या. पुढचं सगळं मी बघते. विनायक कॉलेजमध्ये आलेला असतो आणि कॉलेजच्या एका खोलीत त्याने एका मुलीला डांबून ठेवलेलं असतं. विनायक मास्क घालून आलेला असतो. ती मुलगी विनायकला बघून खूपच घाबरते. विनायक तिच्या समोर येऊन बसतो आणि म्हणतो की ठीक आहेस ना? हे बघ, तू आम्हाला आत्तापर्यंत कॉपरेट करतेयस, गप्प राहिली आहेस. आता ह्या केसची सुनावणी होईपर्यंत तुला इथेच राहायचं आहे. मुलगी रडत असते. तेव्हा विनायक म्हणतो की बाहेरचं सगळं आम्ही मॅनेज करतो, तुला जमेल ना? तिला तो धमकावून सांगत असतो. तो म्हणत असतो की पोलीस तर काही इकडे पोहोचणार नाही. पोलिसांनी जर तुला काही विचारलंस तर शांतनू सूर्यवंशीचं नाव घ्यायचं. तुमचे सर शांतनू सरांचं नाव घ्यायचं. मुलगी रडत असते. तेव्हा विनायक तिला धमकावून सांगतो की कळलं की नाही तुला? पण नाईलाजाने त्या मुलीला त्याचं ऐकावं लागतं. विनायक म्हणतो की शहाण्यासारखं वागतेय तसंच वाग. हे बघ, माझी माणसं सगळीकडे आहेत. काही गडबड केलीस ना तर माझ्या मोबाईलमध्ये जे तुझे फोटोज आणि व्हिडिओ आहेत ते व्हायरल करेल. मग तुला बाहेर कुठेच तोंड दाखवता येणार नाही. त्यामुळे मी सांगतोय ते करायचं. ती मुलगी रडत असते. तेव्हा विनायक म्हणतो की अगं रडू नकोस ग, एवढं मी सांगितलंय तेवढंच ऐक. गुड गर्ल. असं म्हणून विनायक तिथून निघतो. इकडे किचनमध्ये मोठी आई संत्री खात असते. कोणीतरी आल्याची तिला चाहूल होते आणि मग लगेच संत्र्याचा ज्यूस ती डोळ्यात टाकते आणि रडायची नाटकं सुरू करते. पल्लवी तिथे येते आणि म्हणते की मोठी आई काय चाललंय तुमचं? तेव्हा मोठी आई म्हणते की अगं, विभावरीकडून समजलं शांतनूसाठी डबा घेऊन जातीयस तर डबा भरत होते. पल्लवी चिडते आणि म्हणते की तुम्हाला कोणी सांगितलं हे सगळं करायला? तुमच्या हातची चव शांतनूंना कळते, तुम्हाला माहिती आहे ना? त्या दिवशी सुद्धा तुमच्या हातचं खायला त्यांनी नकार दिला होता.
ते एवढे खचलेत आणि ह्या सगळ्या प्रकरणात तुम्हाला त्यांना अजून टेन्शन द्यायचंय. उपाशी राहावं असं वाटतंय का तुम्हाला? त्यामुळे तुमच्याशी संबंध नसलेल्या गोष्टींशी तुम्ही डोकं लावू नका. मोठी आई म्हणते की अगं असं काय बोलतेस, तुमच्याशी माझा काहीच संबंध नाहीये का? पल्लवी म्हणते की नाहीये संबंध, असंच काहीतरी समजा. मला मी या घरात परत घरात घेऊन आले याचा मला पश्चाताप होऊ देऊ नका, आधीच मी तुम्हाला सांगितलंय. तुम्ही त्या दिवशी जीव द्यायचा जो प्रयत्न केला त्यामुळे शांतनू अस्वस्थ झाले, घराबाहेर जाऊन कॉलेजमध्ये जाऊन बसले आणि या सर्व प्रकरणात त्यांच्यावर संशय आला आणि त्यांच्यावर अटक झाली. सगळं झालंय ते फक्त तुमच्यामुळे, त्यामुळे प्लीज पुढे तुम्ही काहीही करू नका आणि शांत बसा. मोठी आई म्हणते की अगं पल्लवी तुझा काहीतरी गैरसमज होतोय. अगं हे सर्व जेवण मी नाही बनवलं, विभावरीने बनवलंय. मी तर फक्त डब्बा भरत होते. शांतनूसाठी डबा केला होता पण प्रभाकर भाऊजींना ते अजिबात आवडलं नाही. हे पदार्थ मी नाही केले, विभावरीने केलेत. तर फक्त डब्बा भरत होते. शांतनूला दही आणि साखर आवडतं तर फक्त तेवढं एका वाटीत तेवढं ठेवलंय. जे बाकीचं जरी काही खाल्लं नाही तर पोळी आणि दही साखर तरी खाईल. घेऊन जाशील ना तू? मी एवढ्या चुका केल्या आहेत ना, चुकांचं प्रायश्चित्त घ्यावं म्हणून प्रयत्न करत असते ग मी. पल्लवी डबा भरत असते तेव्हा मोठी आई म्हणते की आणि काय ग, शांतनू खरंच माझ्यावर रागवून कॉलेजमध्ये गेला होता का? तेव्हा पल्लवी म्हणते की हो. पल्लवी तिथून जायला लागते तेव्हा मोठी आई विचारते की वकिलांचं काय झालं, वकील मिळाले का चांगले? मित्रांनो, आजचा हा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे शांतनू मोठ्या काकांना विचारतो की बरं ते जाऊ दे, आई कुठे आहे? त्यावर मोठे काका म्हणतात की ती शांतनूसाठी चांगला वकील मिळवून देण्यासाठी बाहेर पडली आहे. विनायक म्हणतो की काय? पल्लवी म्हणत असते की मॅडम अहो मोठ्या आईंनी तुमच्याबद्दल सांगितलं म्हणून खूप अपेक्षेने आले मी तुमच्याकडे, प्लीज आमची मदत करा. तेव्हा त्या मॅडम म्हणतात की तुमची गेस घेण्यासाठी मी तयार आहे. पल्लवी विनायकला सांगत असते की दादा हो एक आनंदाची बातमी आहे, एक मॅडम आहेत ज्या आपली केस लढायला तयार झाल्या आहेत. विनायक मोठ्या आईला म्हणतो की आता तू आयता वकील मिळवून दिलाय म्हणजे शांतनू आरामात सुटणार आहे. ती आई म्हणते की सुटणार नाहीये, तो अजून अडकेल, कारण ही वकीलबाई माझ्यासाठी काम करणार आहे. तर मित्रांनो, कालच्या भागात कमेंट करणारे आपले दर्शक होते गोपाल वानखेडे, आर्यन साळुंके, अनिल लाहोटी, दत्ता काळे, सुनंदा चव्हाण, मुकुंद कुलकर्णी, रुपाली इंगळे, अपर्णा मायेकर, शोभना जाधव तांबे, सजय आंधळे, दत्तात्रय गोखले, संध्या मालकरी, शिवतेज पाटील, गीता चंदेर, RJ वॉरियर, मधुकर मोत्राचे, आराधना गजबे, दत्तात्रय चौधरी, रेश्मा भगत, आकाश जाधव, ओमकार झेंडे, वंदना तांबडे, सुधाकर सोनार, वनिता चौघुले, आनंद केसवानी, चंद्रशेखर भातवडेकर, मुकुंद कुलकर्णी, शैला मांडगे, बीना परांजपे, मुकुंद कुलकर्णी या सर्वांनी व्हिडिओला कमेंट करून खूप छान प्रतिसाद दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.